नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। 10वी-12वीच्या करिअरचं गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी केलं जात असतं, रिझल्टचे अपडेट्स देखील प्रोव्हाइड केले जात असतात। तर चॅनलला लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर बघा, 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठीची मोठी गुड न्यूज काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। पाहू शकता बघा, 10वी-12वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट, या तारखेला जाहीर होणारा निकाल। तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती पाहू शकता बघा, आजचीच बातमी या ठिकाणी आहे। तर बघा, संपूर्ण माहिती काय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे। आता अपडेट काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। बघा, या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे। यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात निकाल जाहीर होणार आहे। बघा मित्रांनो, तुमचा जो काही निकाल आहे तो यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात या ठिकाणी जाहीर होणार आहे। मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात 12वीचा तर 4थ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली आहे। मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे की 4थ्या आठवड्यात 10वीचा आणि 3ऱ्या आठवड्यात 12वीचा निकाल लागेल म्हणून। आता बघा, ह्यामध्ये एक महत्त्वाची माहिती, तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली आहे का यावर्षी? जर तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहायचे, आणि जर तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली असेल किंवा 10वीच्या निकालाची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचे, ठीक आहे। तर बघा, तारीख जाहीर झालेली नाही आहे, परंतु तरीसुद्धा मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात जर आपण पाहिलं तर 12वीचा आणि 4थ्या आठवड्यात 10वीचा निकाल लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे। राज्यात 1 ते 26 मार्च दरम्यान 10वीची आणि 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा घेण्यात आली होती। निकाल लवकर लागण्यासाठी जलद गतीने तयारीला सुरुवात झालेली आहे। 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते। पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली होती। त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी आलेले आहे। नेहमीपेक्षा आधी निकाल लागणार आहे, नेहमीपेक्षा निकाल जो आहे तो त्या ठिकाणी आधी लागणार आहे। दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलनाची कामे उशिरापर्यंत सुरू असतात, यंदा मात्र या दोन्ही विभागांचे काम पूर्ण झाले। शिवाय एका ठराविक ठिकाणी उत्तरपत्रिका जमा करण्यात आल्यामुळे यंदा उत्तरपत्रिका गोळा करण्याचा कालावधी कमी झाला आहे। परीक्षा झाली की विविध कारणांनी उत्तरपत्रिका तपासणीला उशीर होण्याचे प्रकार घडतात, यंदा मात्र असे कोणतेही प्रकार न घडल्यामुळे नेहमीपेक्षा आधी निकाल लागणार आहे। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे वातावरण राहणार आहे, त्यामुळे देखील निकाल लवकर लावण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे। आता बघा, तुमचा जो काही निकाल आहे तो लागल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत लाईव्ह तुमचा निकाल चेक केला जाणार आहे। लाईव्ह तुम्हाला काय वाटतं, लाईव्ह चेक केला पाहिजे का? तर जर तुम्हाला वाटत असेल की लाईव्ह चेक केला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लाईव्ह लिहून पाठवायचं आहे। तुमचा रोल नंबर घेतला जाईल, आवश्यक ती माहिती घेतली जाईल आणि तुमचा निकाल तुम्हाला लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह बघितला जाणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।